पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 226 वर खालून श्लोक आहे, त्याच्यावर 2 ओळी बघा. त्याच्यावर जे आहे ती श्रीमत, ते नंतर वाचायचे श्लोक संपल्यावर. सत्संगाने संसार बंधनाची निवृत्ती होऊन मोक्ष प्राप्ती होते, याविषयी श्री ज्ञान गीतेचे प्रमाण सांगतो. ठीक आहे. तर प्रत्येक मुमुक्षुने, प्रत्येक साधकाने सत्संग हा करायलाच पाहिजे. सत्पुरुषाच्या सहवासात राहावं, सद्ग्रंथाचं वाचन करावं, हमेशा सद्विचारात राहावं आणि आपल्या ठिकाणी जेणेकरून रजोगुण आणि तमोगुण अभिव्यक्त होणार नाही याची काळजी घ्यावी. अर्थात सतत सत्वगुणच आपल्या ठिकाणी अत्यधिक असला पाहिजे, म्हणजे मनुष्य अन्य इतर गोष्टीकडे प्रवृत्त होत नाही. ठीक आहे. तर सत्संगाचं काय महात्म्य आहे याचा विचार श्री राम गुरूंनी शेवटच्या दोह्यामध्ये सांगितला. नाही, त्याच्या अगोदर चालतं ना. नाही, करिये साधू संग, विषवत त्याग करिये साधू संग करण्याविषयी शेवटच्या दोह्यात सांगितलं होतं 37व्या. आणि संतांचा संग केला तर मी स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे हा बोध होतो, हेही सांगितलं. त्याच सत्संगाचं महात्म्य आणखीन सांगतायत टीकाकार की सत्संगाने संसार बंधनाची निवृत्ती होते, अनर्थाची निवृत्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते, याविषयी प्रमाण देत आहे ज्ञान गीतेचं. गीता म्हणजे केवळ श्रीमद भगवद्गीताच आहे असं नाही, अनेक गीता आहेत. त्यात एक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली श्रीमद भगवद्गीता आहे, तशी एक अष्टवक्र गीता आहे, एक राम गीता आहे, एक अवधूत गीता आहे, एक ज्ञान गीता आहे, अशा अनेक गीता आहेत. ठीक आहे. तर ज्ञान गीतेचं प्रमाण दिलं जात आहे. श्लोक वाचूया. सत्संगेन परम प्राप्य स्तरं तरते चिरात् तस्मादति प्रयत्नेन सत्संगं सततं कुरु. सत्संगेन परं प्राप्य दुष्करं तरते चिरात् तस्मात् प्रयत्नेन सत्संगं सततं कुरु. सत्संगेन परं प्राप्य दुष्करं तरते अचिरात् तस्मात् अतिप्रयत्नेन सत्संगम, सत्संग आहे तिथं, सत्संगम सततं कुरु. अन्वय. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम अचिरात तरते. अचिरात तरते. खाली तस्मात् अतिप्रयत्नेन सतसंगम नहीं सततम सत्संगम कुरु. ऐसा अतिप्रयत्नेन सततम सत्संगम कुरु. ठीक आहे. अर्थ पहा. सत्संगेन परम प्राप्य, परम अर्थात परमात्मा भगवान सच्चिदानंदघन ब्रह्म, त्याची प्राप्ती होऊन दुस्तरम, दुस्तर असा जो संसार, अनर्थ, दुःख, अचिरात तरते, तरते तरून जातो मनुष्य. अचिरात, अचिरात म्हणजे विलंब न लागता, उशीर न लागता, ताबडतोब संसाराला तरून जातो. तस्मात असं महात्म्य आहे सत्संगाचं, म्हणून तस्मात अतिप्रयत्नेन, अतिशय प्रयत्न करून, येन केन प्रकाराने सततम सत्संगम कुरु, सतत हमेशा सत्संगच केला पाहिजे असं सांगितलंय. ठीक. इति श्रीमद ब्रह्मचर्याश्रम श्रमस्थ ब्रह्मविद वरिष्ठ अखंडानंद श्रीराम कृतम है ना, श्रीराम गुरु कृतम गुर्जर भाषायां पंचीकरणम समाप्तम. इति श्रीमद ब्रह्मचर्याश्रम आजीवन
या ग्रंथाचे लेखक, मूळ लेखक 37 दोह्यात्मक चौपयात्मक जो ग्रंथ आहे की ज्याचं नाव आहे पंचीकरण, या ग्रंथाचे लेखक श्रीराम गुरु. ठीक आहे. तर ते आजीवन ब्रह्मचारी होते म्हणून म्हटलं आहे श्रीमद ब्रह्मचर्याश्रमस्थ. पुन्हा ब्रह्मविद वरिष्ठ, ब्रह्मवेत्ता उमेवी देखील अत्यंत श्रेष्ठ असे होते. आणि संन्यास घेतल्यानंतर शेवटी त्यांचं नाव अखंडानंद असं झालं होतं. अखंडानंद सरस्वती. म्हणून म्हटलं आहे की अखंडानंद असे श्रीराम गुरु कृत श्रीराम गुरूंनी बनवलेला ग्रंथ पंचीकरण नावाचा ग्रंथ, जो की गुजराती भाषेत आहे मूळ ग्रंथ. त्याच्या पाहिले आपण चौपाया. तर गुर्जर भाषेमध्ये असलेला ग्रंथ पंचीकरण नावाचा समाप्त झाला. ठीक. त्याच्यावर श्रीराम गुरूंचेच असलेले शिष्य कोण, जयकृष्ण, त्यांनी ही टीका लिहिलेली आहे. मग ती टीकेच अजून बाकी आहे, तर ती वाचूया आपण. तर आत्ता जो श्लोक वाचला होता सत्संगेन परम प्राप्य, त्या श्लोकाचा अर्थ दिला जात आहे. सत्संगेन म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या समागमाने, ब्रह्मनिष्ठ असणारे जे सद्गुरू संत महापुरुष त्यांच्या सानिध्यात राहिल्याने, सहवासात राहिल्याने, त्यांच्या विचारात राहिल्याने, समागमाने, परमप्राप्य म्हणजे सच्चिदानंद परिपूर्ण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा परमात्म्याच्या ठिकाणी काय होतं, स्वात्मरूपाने प्राप्त होऊन. म्हणजे तो परमात्म्याचं स्वरूप सच्चित स्वरूप आहे, सच्चिदानंद, परिपूर्ण आहे, नित्य शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे असा असणारा जो परमात्मा. तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिती होऊन जाते. परमात्म्याच्या ठिकाणी स्थिती होणं म्हणजे काय, स्वात्मरूपाने स्थिती. अर्थात तो परमात्मा आधार आहे आणि आपण त्याच्यावर जाऊन बसतो म्हणजे आपण आधेय झालो अशा रूपाने प्राप्ती होते असं नाही. जसं चटाईवर एखादी घट ठेवला म्हणजे आधार झाली कोण, चटाई, आणि आधेय झाला घट, असा आधार आधे भाव नाही. तर स्वात्मरूपाने जो त्या परमात्म्याला जाणतो तो परमात्माच होऊन जातो, त्याच्याहून वेगळा राहत नाही. म्हणून इथं शब्द प्रयोग केला. त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्वात्मरूपाने म्हणजे तोच आपला आत्मा आहे अशा रूपाने तो परमात्मा, ते ब्रह्म प्राप्त होतं. आणि तो परमात्मा प्राप्त होऊन दुस्तर म्हणजे समुद्राप्रमाणे तरून जाण्यास कठीण असा जो संसार, कारण समुद्राला सुद्धा म्हटले गेलंय काय, दुस्तर. समुद्र तरून जाणं, पोहून जाणं शक्य आहे का, अत्यंत कठीण आहे. तरी सुद्धा काही महापुरुषांनी पराक्रम केलाच. पण उदाहरण स्वातंत्र्य वीर सावरकरासारख्या विभूती जर नसत्या तर कदाचित भारत स्वतंत्र झालाही नसता. सावरकर असेल, भगतसिंग असेल, सुभाषचंद्र बोस असेल, रामप्रसाद बिस्मिल असेल, भगतसिंग वगैरे वगैरे, तात्या टोपे आदी करून हे खूप महापुरुष होऊन गेले. यांच्यामुळे भारत काय झालाय, स्वतंत्र झालाय. 90 किलोमीटर पोहून गेली म्हणतात. कोण, सावरकर. साधी गोष्ट आहे का, समुद्रात असं साधं पाणी नाही आहे. समुद्रात लाटा चालतात, त्यात सुसरी असतात म्हणजे मगरी असतात, मोठे मोठे मासे असतात, आणि त्याच्यात पोहून गेली. आणि ती म्हणजे कसं, जेव्हा त्या जहाजातून उडी मारली, त्या जहाजाचे संडास जी मागची खिडकी होती ती गोल छोट्या आकाराची काच असते तिला पक्की, ती काच बुक्कीने फोडली. आणि बाहेरून त्या दरवाज्यातून पाहू नये त्या अधिकाऱ्याने, म्हणून त्या दरवाजाला खिडकी असायची की मध्ये संडासला गेलेला अतिरेकी म्हणजे हा कैदी काय करतो म्हणून पाहण्यासाठी. तर त्या खिळ्याला आपला कोट अटकावला आणि ती जी दरवाजाची खिडकी होती तिच्यातून मध्ये दिसणार नाही समोरच्या माणसाला, आणि मग त्याच्यातून उडी मारली सावरकरांनी मागची खिडकी फोडून. आणि ती खिडकी काच फोडली याचा अर्थ ती काय अशी सरळ फुटली असेल का, आहे की नाही. तिची अशी कंगोरी राहिली असणार ना, ती काय अशी मशीन थोडी फोडली आहे. आणि शरीर होतं जाड, संकोच करून त्याच्यातून आपलं शरीर बाहेर काढलं. भरपूर ओरखाडी ओढल्या गेली आणि त्यात खारं पाणी समुद्राचं, आणि त्यात उडी मारली आणि 90 किलोमीटर पोहून गेली. कशासाठी, प्रयोजन काय, स्वतःचा स्वार्थ अजिबात नाही, केवळ एकच ध्येय, कोणतं, माझा देश मला स्वतंत्र करायचंच आहे असं म्हणून. म्हणजे ध्येयवादी लोक होते. आणि जोपर्यंत मनुष्य ध्येयवादी म्हणत नाही तोपर्यंत जीवनात काहीच साध्य करू शकत नाही. मग तो कोणी असू द्या, व्यवहार असो की परमार्थ असो, म्हणून माणसाने ध्येयवादी असलं पाहिजे. जर ध्येयवादी मनुष्य असेल तर ग्रंथाचं पाठाचं चिंतन पूर्ण झाल्याशिवाय झोपणारच नाही. कधी जर लयच प्रतिबंध आला तर रात्री 1 वाजता उठून अभ्यास करेल,
असे आम्ही पाहिलेले आहेत भरपूर लोक. 1 वाजता उठून अभ्यास करणारे. कळलं तर चला ध्येयवादी. आपला चालला होता विषय दुसरीकडेच गेला. समुद्राप्रमाणे तरुण जाण्यास कठीण आहे. कोण? असा हा संसार. असा जो संसार ते अचिरात म्हणजे ताबडतोब तरते म्हणजे तरुण मनुष्य पार जातो. कळला अर्थ? चला आता संसाराचे समुद्र रूपाने वर्णन. शिष्य गुरु महाराज, संसार समुद्राप्रमाणे तरुण जाण्यास कठीण आहे असे आपण सांगितले, बरोबर. पण समुद्रात तर भोवरे, सुसरी, मासे इत्यादी असतात. समुद्रामध्ये असतात की नाही? काय असतात? भोवरे. अशी काही मोठे मोठे भोवरे आहेत समुद्रात की तिथून जहाज आजही जाऊ शकत नाही. पाण्यात जहाजची गोष्ट तर फार वेगळी आहे. वरून विमान जरी जात असलं त्या जागेवरून तर ती विमानाला ओढून घेतं खाली. म्हणून असे काही मार्ग आहे की तिथून विमान सुद्धा जाऊ देत नाही. कोणता? बरमुडा ट्रँगल. बघा त्याला नाव माहिती, त्याला म्हणतात जनरल नॉलेज. ठीक आहे की नाही? तर तिथून ते विमान सुद्धा वरून जाऊ देत नाही. ठीक आहे. हा सापडलं का? पण ती पहा. गुरु महाराज, संसार समुद्राप्रमाणे तरुण जाण्यास कठीण आहे, बरोबर आहे की नाही? असे आपण सांगितले. पण समुद्रात काय असतात? भोवरे. आवर्त भोवरे असतात. सुसरी म्हणजे मगरी आहे की नाही? कासव, मासे हे सर्व असतात इत्यादी असतात. तसे संसारात कोठे असतात ती कृपा करून सांगावे. तुम्ही उपमा दिली ना संसाराला समुद्राची. जसं समुद्रात आहे तसं सांगा की संसारात. असं म्हणतो कोण? शिष्य. बघा उत्तर देतात श्री गुरु. सदा सत्संगाची आवश्यकता. गुरु बोलतात, समुद्रातल्या प्रमाणे संसारातही, संसारामध्ये देखील स्त्री पुत्राच्या ठाई जो मोह तद्रूप आवर्त म्हणजे भोवरे आहेत. काय काय संस्कृती भोर फिरत. हा चला. समुद्रातल्या प्रमाणे संसारातही स्त्री पुत्र, बायको पुत्र आहेत की नाही? आणि त्यांच्या ठिकाणी लोक काय असतात? अत्यंत आसक्त असतात, भयंकर. नुसते बायको कुठं नुसतं असं पाहिलं एखाद्याने तर ते डोळे काढून घेण्यास तयारी असते. इतके तमोगुणी आणि रजोगुणी लोक आहेत कुठं? संसारात. मोह आहे, भ्रम काय भौरा आहे तो. ठीक आहे ना? आई बघा तुम्ही, तिच्या मुलाला नुसतं दुसऱ्या मुलांना चापट आणू द्या, त्याच्या घरी नाही भांडायला जाईल तर तिला आईच कसं म्हणायचं? हा भांडायला जाते पार तिकडं. संसार समुद्रातल्या प्रमाणे संसारात स्त्री पुत्राच्या ठाई ठिकाणी जो मोह तद्रूप तत्स्वरूप आवर्त. आवर्त शब्दाचा अर्थ आहे भोवरा आहे. म्हणजे संसारात भोवरा आहे की नाही? मग आहे. त्यात काम, क्रोध, लोभ, अहंकार रूप सुसरी. या सुसरी आहे म्हणजे मगरी. काम, क्रोध, लोभ, अहंकार व मासे आहेत. पुन्हा आणखीन काय? क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान, हर्ष म्हणजे आनंद, शोक म्हणजे दुःख इत्यादी त्यातल्या मोठ्या उर्मी आहेत. उर्मी म्हणजे लाटा. ठीक. पुन्हा अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव हे 3 ताप मिळून त्यातला वडवानल आहे. वडवानल म्हणजे काय? वडवानल नावाचा एक अग्नी आहे. समुद्राच्या पोटात असतो अग्नी आहे. जसं आपल्या पोटात सुद्धा जठराग्नी आहे की नाही? तर समुद्रात एक अग्नी आहे वडवानल. तसं या संसार समुद्रात सुद्धा वडवानल आहे. कोण? आध्यात्मिक दुःख, अधिभूत दुःख, अधिदैव दुःख, ताप हेच काय जणू काय वडवानल आहे. पुढे निरंतर असणारी दुर्वासना आहे की नाही? ही त्यातले शेवाळ आहे की नाही? आपापल्या चित्तामध्ये दुर्वासना आहे ना, वाईट वासना, ही काय जणू शेवाळ आहे. व अनेक विषय मिळून त्यात भरलेले पाणी आहे समुद्रात. संसार समुद्रामध्ये पाणी कोणतं? अनेक विषय हेच पाणी. ठीक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आदी अनेक विषय मिळून त्यात भरलेले पाणी आहे. असा हा संसार समुद्र सत्संगद्वारा आत्म्याचा बोध झाल्याने, या समुद्राला तरुण जायचं आहे संसार समुद्राला, तर त्यासाठी काय करावं लागेल? सत्संग. कारण सत्संगानेच बोध होईल. कोणता बोध? आत्मबोध. आत्मबोध प्राप्तीचं एकच साधन आहे आणि ते म्हणजे सत्संग. ठीक आहे. असा संसार समुद्र सत्संगद्वारा आत्म्याचा बोध झाल्याने अगदी विलंब न लावता नौकेच्या योगाने समुद्र जसा पार तोरून जाता येतो त्याप्रमाणे पार जाता येतो. जसं नाव असेल, नावेच्या माध्यमाने समुद्राला पार करून जाता येतं, त्याप्रमाणे हा जो संसार समुद्र आहे याला सुद्धा बोधरूप नौकेच्या माध्यमाने पार करून जाता येतं.
म्हणजे जन्म मरण रूप संसार चुकवता येतो. कळलं? चला. तस्मात हे याचं आहे, श्लोकातलं पद आहे. तस्मात म्हणजे म्हणून, अति प्रयत्नेन असं पद आलं ना, अतिशय प्रयत्न करावा लागतो त्यासाठी भाऊ. अति प्रयत्नेन म्हणजे भगीरथ प्रयत्न करून. प्रयत्न करायचा संसाराला उद्धरून जाण्यासाठी. कसा प्रयत्न करायचा? सामान्य प्रयत्न करून चालणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कोणता? भगीरथ प्रयत्न. बरोबर? भगीरथ प्रयत्न माहिती आहे की नाही माहिती? ध्यान द्या. भगीरथ नावाचा एक राजा होऊन गेलाय. राजा, त्याने या पृथ्वी तलावर गंगा आणली. कशासाठी? आपल्या पितरांचा उद्धार करण्यासाठी. मूळ राजा आहे सगर, त्याला 60,000 पुत्र. अपराध घडला एका ऋषीच्या शापाने दग्ध झाले, जळून गेले. आणि म्हणून त्या सगर राजाचा नातू अंशुमान तो शोधण्यासाठी गेला. तेव्हा लक्षात आलं, पाताळामध्ये कपिल ऋषीच्या शापाने आपले 60,000 पितर, वडील, चुलते काके दग्ध झाले आहेत. त्यांचा उद्धार करायचा. मग काय करावं? तेव्हा कोणीतरी सांगितलं, तुला काय करावं लागेल? गंगा आणावं लागेल समुद्रातून. भरपूर प्रयत्न केला, सफल झाला नाही. मग अंशुमानचा पुत्र दिलीप त्याने प्रयत्न केला, त्याच्याकडूनही शक्य झालं नाही. दिलीपचा पुत्र राजा भगीरथ, मग त्याने प्रयत्न केला. तपश्चर्या केली अगोदर, 15,000 वर्ष तपश्चर्या केली, ते बी उलट टांगून आणि ओंकाराचं उच्चारण करत 15,000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा पुढे ब्रह्मदेव प्रसन्न झाला. आणि मग तिथून गंगा ती बी आणत असताना किती प्रतिबंध झाले. आणि मग पुढे ती आणली आणि स्वतःच्या पितरांचा उद्धार केला. सांगायचं तात्पर्य, जसा भगीरथाने अत्यंत प्रयत्न केला, बरोबर, तसा आपल्याला हा संसार सागर तरून जाण्याकरिता अत्यंत प्रयत्न करायला पाहिजे, करावाच लागतो. त्याच्याशिवाय सहज सरळ थोड्या थोड्या प्रयत्नाने संसार तरून जाणं शक्य नाही. बघा, अतिप्रयत्नेन म्हणजे भगीरथ प्रयत्न करून, म्हणजे पुनः भगीरथ प्रयत्न करणं म्हणजे काय? किती प्रयत्न बघा. पुनः वर्णाश्रमादी स्वधर्माच्या अनुष्ठानाने, आपण ज्या वर्णात असेल, ज्या आश्रमात असेल, त्याकरिता जे नियम शास्त्राने सांगितले आहे वर्णासाठी, आश्रमासाठी, त्याचं अनुष्ठान करावं लागतं. आणि ते अनुष्ठान केल्याने काय? वर्णाश्रमादी स्वधर्माच्या अनुष्ठानाने केलेल्या यज्ञ, त्या अनुष्ठानाच्या निमित्ताने, अर्थात वर्ण आणि आश्रमाचे नियम पाळत पाळत जे आपल्याकडून शुभ कार्य घडतं, उदाहरण यज्ञ, दान, जप, तप इत्यादी साधनांनी अंतकरणाची शुद्धी होते. आणि हे साधना करून अंतकरणात शुद्धी केली, समजा झाली आहे, तर शुद्धी केल्याने मग अंतकरण शुद्ध झाल्यामुळे विवेकादी साधन संपन्न होऊन मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक हे साधनं प्राप्त होतात. आणि या साधनांचे अनुष्ठान करून मग पुढे आणि विवेकादी साधन संपन्न होऊन आणि एकाग्र चित्ताने ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशाचे ग्रहण करून, आहे की नाही, अतिशय एकाग्र चित्त होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा उपदेश कानाने ऐकावा लागतो. त्यानुसार मग पुढे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन या साधनांचं अनुष्ठान करावं लागतं. ठीक. एकाग्र चित्ताने ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशाचे ग्रहण करून जेवण्या खावण्यासारख्या आवश्यक गोष्टीचीही जरूर पडल्यास पर्वा न करता, म्हणजे जेवावयाला बसणार इतक्यात किंवा जेवतानाही सत्समागमाचा लाभ होत असेल तर जेवणही तितका वेळ सोडून, म्हणजे अर्थात ते मागे पुढे करून सत्संग सततम करू. सर्वात पहिली पायरी सत्संग केला पाहिजे. सत्संगाचं किती महात्म्य. जर समजा सत्संग आता चालू आहे की नाही, आणि दुपारी 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजू राहिला, आता भूक लागली आहे, सकाळपासून पोटात काही खाल्लेलं नाही आहे, तिकडे दुसरीकडे पंक्ती चालू आहेत, आता सत्संग चालू आहे, हळूच उठून जाऊन जेवण करून यावं, पुन्हा ऐकू, असं करायचं का? नाही, शास्त्र सांगतं असं नाही करायचं. कदाचित संध्याकाळपर्यंत का होईना, 2 दिवस का होईना जेवण नाही भेटलं तरी चालेल, पण सत्संग मात्र सोडायचा नाही. कारण जेवण हे स्थूल शरीराचं भोजन आहे आणि 2-3 तासापुरतंच आहे. पण सत्संगातून जे मिळणार आहे ते खूप दीर्घकालीन मनाचं भोजन आहे, बुद्धीचं भोजन आहे, त्याच्यातून उद्धार होणार आहे. म्हणून सत्संगा कधीच सोडू नये, कितीही मोठा प्रतिबंध आला तरी, आहे की नाही. पाठ, अध्ययन हे सोडायचं नाही आहे. गुरुवर्य डॉक्टर मला सांगतात की समजा उदाहरणार्थ आता पाठाला निघाला एखादा साधक,
पाठाची वेळ झाली आहे, 10 मिनिटं बाकी आहे, रस्त्याने यायला तेवढा वेळ त्याला लागतो आहे, आणि तेवढ्यात चालता चालता त्याला फोन आला आहे की नाही, की तुझ्या घरी अमुक अमुक असं काही मोठी आपत्ती झाली, समजा भूकंप झाला, सारेच मेले, कदाचित कल्पना करा, तरी सुद्धा पाठ झाल्यावर लय तर जायचं, पण पाठ सोडायचं नाही असं सांगितलं आहे. कदाचित मोठा प्रतिबंध आला, एखादं प्रेत आडवं आलं तर त्या प्रेताच्या छातीवर पाय ठेवून पुढे या, पण पाठ सोडायचा नाही. कारण हा सत्संग आहे, महत्व आहे. न जाणू कदाचित त्याच पाठात आपल्याला ज्ञान होऊन आपला उद्धार होणार असेल तर कोणी सांगितलं. म्हणून सत्संगाचं एवढं महात्म्य आहे. ठीक आहे, जेवणाची गोष्ट तर फार दूर आहे, कळलं. चला, म्हणून जेवण रोज जरी समजा महिनाभर भेंडीची भाजी बनवली तरी सुद्धा म्हणायचं नाही काय राव खायला नाही ना, असं तसं चाललंय, आणि आपल्याला काय पाठ महत्वाचा आहे. अंगी काय आणि अंग काय याचं हमेशा चिंतन केलं पाहिजे. आपल्यासाठी अंगी काय आहे आणि अंग काय आहे, मुख्य काय आणि अमुख्य काय, कळलं. चला, जेवणही तितका वेळ सोडून, म्हणजे अर्थात ते मागे पुढे करून, म्हणजे त्याचा वेळ मागे पुढे करून सत्संग सततम करू, सत्संग सतत केलाच पाहिजे. म्हणजे सत्संगाचा संग म्हणजे सत्पुरुषांचा संग बाजीवा तू निरंतर कर. सर्व काल सद्विचार करण्यासंबंधाने शास्त्राचे प्रमाण सांगतो. कारण शास्त्रात सांगितलं आहे, काय सांगितलं, की सर्व काल एक सेकंद सुद्धा वाया न जाऊ देता सद्विचारच केला पाहिजे, याकरिता शास्त्राचं प्रमाण दिलं जात आहे. श्लोक, सदा सद्विचारास प्रमाण. श्लोक, आसुप्ते रामृते कालम, आसुप्ते रामृते कालम, नयेत् वेदांत चिंतया, नयेत् वेदांत चिंतया, दद्यान्नावसरं किंचित्, दद्यान्नावसरं किंचित्, कामादीनां मनागपि, कामादीनां मनागपि. आसुप्ते रामृते कालम, नयेत् वेदांत चिंतया, दद्यान्नावसरं किंचित्, कामादीनां मनागपि. आसुप्तेः आमृतेः कालम नयेत् वेदांत चिंतया, दद्यात् न अवसरम किंचित, कामादीनां मनाक् अपि. अन्वय, आसुप्तेः आमृतेः कालम वेदांत चिंतया नयेत. ठीक, नीचे खाली, कामादीनां किंचित मनाक अपि अवसरम न दद्यात, अवसरम न दद्यात. ठीक आहे, अर्थ पहा. तर शास्त्र सांगताय आसुप्ते, आसुप्ते म्हणजे झोप येईपर्यंत, अर्थात जाग झाल्यापासून झोप येईपर्यंत, बरोबर. आणखीन आमृते म्हणजे मरण येईपर्यंत, अर्थात जन्मल्यापासून मरण येईपर्यंत. ठीक आहे ना. आता समजूत आली ना आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, तर तेव्हापासून का होईना पण कुठपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय करावं. कालम, एवढा मोठा हा सारा काल, वेळ, समय, वेदांत चिंतया नयेत, वेदांताचं चिंतन करत करतच काल यापन करावा, काल खर्ची घालावा, तर तो काल सार्थक लागला समजावा. आणि जर वेदांताचं चिंतन न करता इतर ज्या गोष्टी करायला नको आहे अशा प्रामादिक गोष्टी आपण जर करत राहिलो तर आपला वेळ व्यर्थ गेला, त्याच्यातून हानी आहे. तर सांगताय आसुप्ते आमृते कालम वेदांत चिंतया नयेत. लागलं इतकं. पुढे, कामादीना, कामाधिक, काम, क्रोध, लोभ इत्यादी जे विकार, त्यांना किंचित थोडा देखील, मनागपी अल्पसुद्धा, अवसर न दद्यात, अवसरम न दद्यात. अवसर म्हणजे त्यांना चान्स द्यायचा नाही, त्यांना वेळ द्यायचा नाही, त्यांना मोका द्यायचा नाही, त्यांना येऊ द्यायचं नाही. आले तरी त्यांना पळून लावायचं. आणि आपण सतत सात्विक वृत्तीत असलो तर कामाधिक सुद्धा अधिक त्रास देणार नाही, असा अर्थ आहे. कामादीनाम किंचित मनागपी अवसरम न दद्यात. लागला अर्थ. चला, अर्थ, जागा झाल्यापासून निजे तोपर्यंत, निजे तोपर्यंत म्हणजे झोप येईपर्यंत, जागा झाल्यापासून झोप येईपर्यंत. त्याचप्रमाणे विवेक झाल्यापासून, म्हणजे जेव्हा कळायला लागलं सत्संगाचं महात्म्य, विचाराचं महात्म्य, ज्ञानाचं महात्म्य, तेव्हापासून मरण येईपर्यंत सतत वेदांताचं चिंतन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे विवेक झाल्यापासून देहपात होईपर्यंत, म्हणजे मरेपर्यंत श्रद्धा भक्ती पुरस्सर, श्रद्धा भक्तियुक्त होऊन वेदांत शास्त्राचा विचार करून
मनुष्याने कालातिक्रमण करीत राहावे. सतत वेदांत शास्त्राचा विचार करत करत काल खर्ची घालावा, अतिक्रमण करीत राहावे. मनात काम क्रोधाधिकास यत्किंचित थारा देऊ नये. थोडा सुद्धा कामाधिकांना अवसर द्यायचा नाही, वेळ द्यायचा नाही. तात्पर्य एवढीच की काय, सर्व काल वेदांत विचारात जर मन अनेल, अनेल आहे की नाही, तिथं पाहिजे असेल. सर्व काल वेदांत विचारात जर मन असेल तर काम क्रोधाधिकास उत्पन्न होण्यास अवसरच मिळणार नाही, वेळच मिळणार नाही. कळलं की नाही? चला दृष्टांत देऊन समजावून सांगतात ही गोष्ट. समज की कोणी एक मनुष्य आपल्या घरात काही न करता, आहे की नाही, म्हणजे नेहमी मनुष्य सत्संगात राहिला, वेदांत विचारात राहिला, अभ्यासात राहिला, आहे की नाही, आपल्या विहित कार्यात राहिला, तर कामाधिक ज्या फालतू गोष्टी आहे त्या कशा येणार नाही, आल्या तरी टिकणार नाही, हे सांगण्याकरिता दृष्टांत. समज की कोणी एक मनुष्य आपल्या घरात काही करता काही न करता स्वस्थ बसलाय, रिकाम टेकडा असाच बसलाय मोगम घरामध्ये, ठीक आहे ना. इतक्यात त्याच्याकडे बाहेरले दुसरे काही दुर्गुणी मनुष्य आले, त्याचे काही जुने मित्र दुर्गुणाने युक्त, ते तिकडं त्याच्याकडं आले. ते घरात आल्याबरोबर त्यांकडे बघून, त्या दुर्गुणी मनुष्याकडे बघून जर तो घरात बसलेला मनुष्य त्यांचा आदर सत्कार करेल तर ते दुर्गुणी मनुष्य त्याचकडे फिरून फिरून येऊन, फिरून म्हणजे पुन्हा पुन्हा येतील. आज आले 2 तास बसले, उद्या येतील 4 तास बसतील, परवा येतील दिवसभर बसतील याच्याजवळ, कारण त्याचा आदर सत्कार करू राहिला ना. हा कोण? घरातला मनुष्य. या बसा, पाणी प्या, त्यांची चांगलं बोलतोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय, हसी मजाक करतोय, त्यांना अनुकूल बोलतोय. मग त्यांना काय पाहिजे? तेच पाहिजे. बार बार येतील. ते कोण? दुर्गुणी माणसं. फिरून फिरून म्हणजे पुन्हा पुन्हा येऊन त्यास इकडल्या तिकडल्या खोट्या नाट्या गोष्टी सांगून त्यास आपल्या स्वतःप्रमाणे दुर्गुणी करून टाकतील. कुणाला? त्या घरातल्या माणसाला. जो अगोदर सज्जन होता त्यालाही काय करून टाकतील? दुर्गुणी. पण आपल्याकडे येणारे मनुष्य अगदी दुर्गुणी आहेत असे ओळखून, समजा त्याच्या लक्षात आलं, अरे येथे येणारे दुर्गुणी आहेत, चुकलं बुवा, यांना नाग येऊ, या म्हणलो, बसा बसा म्हणलो, आहे की नाही. पण त्याच्या लक्षात आलं आणि दुसऱ्या दिवसापासून त्याने आपला कायदाच बदलावला. काय? आले ते बिचारे दरवाजावर, पण तिकडे पाहिलं बी नाही त्याने. एखादं पुस्तक घेतलं, वाचितच बसला, तिकडंच लक्ष, तिकडे पाहिलं सुद्धा, आहे की नाही. ते येतील, 1-2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतील, एखाद्या मिनिटं बसतील आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येईल, आपल्याला काही विचारित नाही, पाहिना नाही, जाऊ दे, वेगळंच बिचारी निघून जाते. कोण? दुर्गुणी माणसं. पुन्हा येणार नाही. एकदा गेली तर पुन्हा वापस येणार पण नाही, आहे की नाही. चला, दुर्गुणी माणसांना पळून लावण्याचे अनेक उपाय असतात. कळलं की नाही. एका साधूने काय केलं, त्याच्याकडे खूप असे दुर्गुणी माणसं, असे म्हणजे दुर्गुणी म्हणजे गवारी गप्पा हाणणारे, रिकाम तिकडे काम धंदा नसलेले येऊन बसायला लागले. याला वाटलं आता काय करावं, आपल्याला अभ्यासात लई डिस्टर्ब होऊ राहिला. मग त्याने काय केलं, 4-5 वाट्या आणल्या आणि त्या वाट्यामध्ये 100 खडे भरले आणि 4-5 माळा उपलब्ध केल्या. ठीक. आले बिचारे 2-3 जण दुसऱ्या दिवशी. सांगितलं, मी काका तुम्हाला मी काय करील, सुंदर लिंबू सरबत पाहिजे किंवा चहा पाहिजे त्यांच्या इच्छेनुसार, पण काय करा, माळ घ्या आणि 1 माळ ओढली, पूर्ण झाली की 1 खडा बाजूला टाकायचा. 100 माळ्या पूर्ण झाल्या की तुम्हाला मी चहा देतो, जेवण देतो, नाश्ता देतो, सारं देतो, आणि रोज यायचा. घेतली बिचारीने माळ. 1-2 माळा कशा तरी इकडे तिकडे पाहत अशा वाढल्या. 3री माळ सुरू व्हायची तर म्हणतो, जरा घरी पोर वाट पाहते, जाऊन देतो. बरं या घ्या. ते गेले बिचारे तर अजून वापस आले. कळलं की नाही. चला, म्हणून दुर्गुणाची संगती करायची नाही, त्यांचा आदर करायचा नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पंक्ती पहा. तर पण आपल्याकडे येणारे मनुष्य अगदी दुर्गुणी आहेत असे ओळखून ते घरी आले असता त्यांच्याकडे एक वेळही न पाहता, बिलकुल पाहायचं नाही, कोणते तरी आपले चांगले पुस्तक उघडून, ज्ञानेश्वरी वगैरे, तो वाचू लागला. आणि अशा रीतीने त्याने त्यांचा आदर सत्कार न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्याकडे दुर्जन मनुष्याकडे दुर्लक्ष केलं, लक्ष दिलं नाही, उलट ज्ञानेश्वरी घेऊन मोठ्याने वाचू लागला. तर ते आलेले मनुष्य निराश होऊन परत जातील, वापस जातील. व क्वचित पुन्हा आले असताही, समजा कदाचित पुन्हा आले बी, तर पुन्हा आले असताही पूर्वीप्रमाणे जर त्यांचा अनादर झाला
आहे की नाही. एकदा येऊन पाहतील, दुसऱ्या दिवशी येऊन पाहतील, तिसऱ्या दिवशी येऊन पाहतील कदाचित, पण रोज रोज जर त्यांचा अनादर होऊ लागला तर मात्र पुन्हा ते वापस येणार नाहीत. पूर्वीप्रमाणे जर त्यांचा अनादर झाला तर ते पुनश्च म्हणून खचित म्हणजे निश्चित येणार नाही. बरोबर. हा झाला दृष्टांत. आता पहा, याच न्यायाने, याच नियमाने वेदांत विचाराशिवाय निरुद्योगी जर एखादा मनुष्य बसेल, वेदांत विचार सोडून काही कामधंदा नाही, बसला मोगम किंवा मोबाईल चालेल, निरुद्योगी उद्योगरहित असा मनुष्य बसला तर काय होणार? मग काम येणार, क्रोध येणार, सारे विकार येणार, अहंकार येणार, आणि त्यांचा जर थोडाफार आदर केला तर ते वाढतच जाणार आणि याला सुद्धा दुर्गुणी बनवून टाकणार. आणि समजा हा जर सतत वेदांत विचारातच राहिला, आहे की नाही, उद्योगरहित थांबलाच नाही, काहीच म्हणजे निरुद्योगी बसला नाही आणि वेदांत विचारातच राहिला, समजा कदाचित आला बी काम क्रोध तर तिकडे दुर्लक्ष केलं, तिकडे आपली वृत्ती जाऊच दिली नाही, तर ते बिचारी काय म्हणतील? इथं काही आपला आदर सत्कार नाही बा, नको इथं यायला, जातील, पुन्हा येणार नाही. कोण? काम क्रोधाधिक. कळलं? चला. याच न्यायाने वेदांत विचाराशिवाय निरुद्योगी उद्योगरहित जर एखादा मनुष्य बसेल तर त्याच जवळ काम क्रोधादी दुर्गुण अवश्य येतील व ते आले असता जर तो मनुष्य त्यांचा आदर करील, आहे की नाही, आदर करील. पुढे काय? तर दोन्हीच्या मध्ये एक वाक्य लिहा. काय? अर्थात पुरुष त्या काम क्रोधाधिकांच्या अनुकूल संकल्प आदी करू लागेल. संकल्प आदी करू लागेल. बस झालं. चला आता पंक्ती पहा, पुन्हा वाचतो. व ते आले असता काम क्रोधाधिक आले असता जर, सापडलं का? लिहून झालं. पंक्ती पहा. व ते आले असता जर तो मनुष्य त्यांचा काम क्रोधाधिकांचा आदर करील. त्या काम क्रोधाधिकांचा आदर करणं म्हणजे काय? तेच दिलंय पुढे. अर्थात पुरुष त्या काम क्रोधाधिकांच्या अनुकूल, काम क्रोधाधिकाला अनुकूल असा संकल्प आधी करू लागेल, हेच त्यांचा आदर करणं आहे. समजा आता मनामध्ये कामना उत्पन्न झाली, काय? बसून 2 तास बसला, चला आता काय गुलाबजामुन होऊया, नाही की नाही, संकल्प उत्पन्न झाला आणि त्यानुसार मग आता लगेच संकल्प केला त्याने, इच्छा उत्पन्न, काम उत्पन्न झाला आणि संकल्प उत्पन्न झाला, चला खायचीच म्हणून गेला रोडवर. 2 तास उभा राहिला गाडीची वाट पाहता, आली इकडून होळकून रिक्षा, बसला आणि गेला कुठं? आडसला. सांगायचं तात्पर्य काय? संकल्प आधी करणं, त्याच्या अनुकूल वागणं, हे काय आहे? काम क्रोधाधिकांचा आदर करणं आहे. आणि असा आदर जर मनुष्य करू लागला तर ते पुन्हा पुन्हा येऊन बळावतील. कोण? काम क्रोधाधिक. आदर करील. अर्थात पुरुष त्या काम क्रोधाधिकांच्या अनुकूल संकल्प आदी करू लागेल. पुढे पहा. तर ते काम क्रोधाधिक एकसारखे त्याच्याकडे येतच राहतील, पुन्हा पुन्हा येतच राहतील आणि त्या योगाने त्यास परमार्थापासून भ्रष्ट करून टाकतील. कोण? काम क्रोधाधिक. परमार्थ करू देणार नाही, परमार्थापासून दूर घेऊन जातील. कोण? काम क्रोधाधिक. कामे नेले चित्त नेती अवलोकू मुख, मुख अवलोकू नेती. हे भगवंता, तुझं मुख मला अवलोकन करू देत नाही. कोण? काम क्रोधाधिक. हा त्याचा अर्थ. पण याच्या उलट, आता पुढे पहा, पण याच्या उलट जर तो मनुष्य रात्रंदिवस वेदांताचा विचार करीत राहील, आहे की नाही, एक क्षणही वाया घालत नाही, सतत काय करतो? वेदांताचा विचार करत राहतो, तर त्याच पाशी कामाधिक येणारच नाही. पहिली गोष्ट. व आलेच समजा कदाचित चुकून चाकून तर, व आलेच तर तो विचारी मनुष्य त्यांचा तिरस्कार करीत, त्यांचा आदर करणार नाही, त्यांच्या अनुकूल संकल्पादी करणार नाहीत. त्यामुळे अर्थात त्याच पाशी न बसता ते चालते होतील, ते काम क्रोधाधिक चालते होतील, निघतील. ते म्हणतील काय? की इथं आम्हाला काही आदर नाहीये, हे आपलं घर नाहीये, चुकलो आम्ही, रस्ता चुकलो, असं म्हणतील ते. कोण? काम क्रोधाधिक. पुढे. यासाठी कामाधिक दुर्गुणास येनास आहे ना, इथं काय पाहिजे? येण्यास, न्या खालून 5वी ओळ. यासाठी दुर्गुणास येण्यास अवकाशच देऊ नये, वेळच देऊ नये, आहे की नाही. पुढे.
व सर्व कालाचे अतिक्रमण वेदांत विचाराने करावे. आपला समस्त वेळ कसा घालवावा? वेदांत विचारात घालावा आणि सत्संग करावा. बरोबर. सत्पुरुषांच्या संगतीने अनेक जन्मातली पातके, अनेक जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. कशाने? सत्संगाने. कारण सत्संग झाला तर ज्ञान उत्पन्न होणार, ज्ञान झालं तर समस्त संचित जळून जातं, म्हणजेच अनेक जन्मातले पाप जळून जातात. हा अर्थ आहे. सत्पुरुषांच्या संगतीने अनेक जन्मातली पातके, आणखीन अध्यात्मादी अनेक प्रकारचे ताप व दैन्य, दीनता ही सर्व निवृत्त होतात. याविषयी एका सत्पुरुषाचे वचन पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. प्रमाण देतात. साधू समागमाचे महत्व. सारे श्लोक पाठ करा. श्लोक. गंगा पापम शशीतापम, गंगा पापम शशीतापम, दैन्यम कल्पतरुस्तथा, दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यम च, पापम तापम च दैन्यम च, हरेत् साधु समागमः, हरेत् साधु समागमः. गंगा पापम शशीतापम, दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यम च, हरेत् साधु समागमः. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुः तथा पापम तापम च दैन्यम च हरेत् साधु समागमः. अन्वय. गंगा पापम अर्धविराम, शशीतापम अर्धविराम, तथा कल्पतरुः दैन्यम, हरेत खालच्या वळी, च साधु समागमः, पापम तापम च दैन्यम हरेत. पुन्हा लावायचं. आता अर्थ पहा. तर म्हणे गंगा काय करते? गंगेमध्ये जर स्नान केलं तर पाप नष्ट होतं. गंगेचं असं सामर्थ्य आहे, पाप जाळते. बरोबर. पण तापाला निवृत्त करत नाही, आहे की नाही? गंगा पापम. शशी, शशी चंद्र, चंद्र काय करतो? विशेष रूपाने ताप नष्ट करतो. कारण चंद्रामध्ये काय आहे? शीतलता आहे. पुन्हा कल्पतरू काय करतो? त्याचप्रमाणे कल्पतरू दैन्य, दीनता घालवतो, दरिद्री घालवतो. कारण कल्पतरूच्या खाली बसलं, नुसतं म्हटलं तरी काय की जर मला इथं महाल राजवाडा तयार असता तर किती चांगलं झालं असतं. आला राजवाडा. जर मला फॉर्च्युनर असती तर किती वाईट झालं असतं. लगेच फॉर्च्युनर तयार. दैन्य घालवतो कोण? कल्पतरू. पण साधू समागम, साधू पुरुषाचा सत्संग इतकं महत्वाचं आहे की तो पाप पण घालवतो, ताप पण नष्ट करतो आणि दैन्य पण घालवतो. तिन्ही पण घालवतो. बरोबर. अर्थात साधू पुरुषाचा सत्संग हा गंगेपेक्षा, चंद्रापेक्षा, एवढंच नाही तर कल्पतरूपेक्षा देखील श्रेष्ठ आहे. कोण? साधू पुरुषाचा समागम. बरोबर. साधू समागमः पापम तापम च दैन्यम च हरेत नष्ट करतो. लागला अर्थ. चला पुढे. अर्थ. गंगेत स्नान केल्याने गंगामाई पापाचे क्षालन करते. गंगामाई काय करते? पापाचं क्षालन करते, म्हणजे पाप धुवून टाकते, पाप नष्ट होतं. ठीक आहे. चंद्रमा आपल्या शीतल किरणांनी बाह्य ताप नाहीसा करतो. बरोबर. ताप घालवतो. कोण? चंद्र. कल्पतरू चिंतित सुखोपभोग देऊन, चिंतित म्हणजे जे आपण चिंतन करू ते सर्व देतो. कोण? कल्पतरू. सुखोपभोग, सुखाचा उपभोग होण्याकरिता लागणाऱ्या सर्व वस्तू, इच्छित वस्तू देतो. देऊन दैन्याचा नाश करतो, दीनतेचा, दैन्याचा, दारिद्र्यतेचा नाश करतो. पण साधूचा, साधूचा म्हणजे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषाचा समागम तर, सत्संग तर सर्व पाप, आतले बाहेरले सर्व ताप व दैन्य या तिघांचाही नाश करतो. कोण? साधू समागम. म्हणून गंगा, चंद्रमा आणि कल्पतरू या तिघापेक्षाही सत्संग श्रेष्ठ आहे. बरोबर. यासाठी जीवा जीव आहे तोपर्यंत मनुष्याने सत्संग करीत असावे. कोठपर्यंत? जीवा जीव आहे तोपर्यंत, म्हणजे मरण येईपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, आहे की नाही? यावत जीवन सत्संगच केला पाहिजे. कळलं? चला आता पुढे शिष्य. शिष्य बोलतोय आता. गुरु महाराज, जोपर्यंत आत्मज्ञान झालेले नसते, बरोबर,
तोपर्यंत ते ज्ञान होण्यासाठी म्हणजे ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी सत्संग करावा असे आपण सांगितले. हे योग्य आहे, मलाही पटलं. सत्संग करावा कोठपर्यंत? आत्मज्ञान होईपर्यंत. पण तुम्ही तर सांगितलं मरेपर्यंत सत्संग करावा. पण समजा सत्संग करून जर आत्मज्ञान झालं, मग सत्संगाचं फल काय? आत्मज्ञान. आणि ते तर प्राप्त झालं आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा मरेपर्यंत सत्संग कशासाठी? कोण म्हणतो? शिष्य. बघा, पण बोध झाल्यावर सुद्धा म्हणजे ज्ञान झाल्यावर सुद्धा देहपात होईपर्यंत, देह पडेपर्यंत, मरेपर्यंत सत्संग करीत असावे असे जे आपण म्हणता त्याचे काय कारण आहे? असा प्रश्न केला. कोणी? कळला प्रश्न? पहा पुढे उत्तर देतात गुरु. यद्यपि शास्त्राच्या श्रवणाने आत्मज्ञान होते, बरोबर. सत्संग, सत्पुरुषाचा संग केला, ब्रह्मनिष्ठ महात्म्याचा संग केला, त्यांच्याकडून शास्त्र ऐकलं तर आत्मज्ञान होतं, बरोबर, मान्य आहे. यद्यपि शास्त्राच्या श्रवणाने आत्मज्ञान होते तरी देह आहे तोपर्यंत देहाचे व्यवहार करीत राहिल्याने, देहाचे व्यवहार तर होणारच ना, देह आहे तर खाणं पिणं बसणं उठणे सारं होणारच आहे. देह असे तोपर्यंत देहाचे व्यवहार करीत राहिल्याने मनाची बाह्यवृत्ती होते. मन सतत कसं जातं? बाहेर जात असतं. बाह्यवृत्ती, अनात्माकार वृत्ती होत राहते व्यवहारात. तिच्या योगाने बाह्यवृत्तीच्या योगाने व मन चंचल असते, त्यामुळे स्वभावता मन चंचल आहे, मन चंचल असते, त्यामुळे सर्व काल सत्संग जर न होईल, आहे की नाही, ज्ञान झालं आहे पण आता व्यवहार तर चालणार आहे, पण सत्संग करायचं सोडून दिलं, शिकवायचं सोडून दिलं, सद्ग्रंथ वाचायचे सोडून दिले, आहे की नाही, नुसतं बॉम्ब्यासारखं बसून राहतो, पडत राहतो, झोपून राहतो, काही करतो आणि म्हणतो काय? को विधी को निषेध. आता मला ज्ञान झालं आहे, मला आता कुठला विधी कुठला निषेध ज्ञान करत राहूनच आता काय व्यवहार तर सारा चालूच आहे ना. मग काय होणार त्याचा परिणाम? हळूहळू वृत्ती बहिर्मुख होत जाणार, बहिर्मुख होत जाणार, बहिर्मुख होत जाणार. कळलं? आणि मग बघा पुढे. त्यामुळे सर्व काल सत्संग जर न होईल तर प्रपंचाच्या ठिकाणी सापडलं का? अहम माध्यास आहे की नाही, तिथं पाहिजे अहम ममाध्यास असा शब्द पाहिजे. अहम ममाध्यासाच्या योगाने असं पाहिजे. म्हणजे हळूहळू अहम अध्यास मम अध्यास पुन्हा उत्पन्न होईल, आहे की नाही. देहाधिका ठिकाणी अहम बुद्धी आणि देह संबंधी पदार्थाच्या ठिकाणी मम बुद्धी उत्पन्न होईल हळूहळू. अहममाध्यासाच्या योगाने विपरीत बुद्धी होईल, आहे की नाही. विपरीत बुद्धी होईल म्हणजे आत्माकार बुद्धी जाऊन पुन्हा घटपटाकार व्यवहाराकार बुद्धी होईल. तशी ती होऊ नये म्हणून सर्व काल सत्संग करीत असण्याची जरुरी आहे. म्हणून ज्ञान झाल्यावर सुद्धा काय केलं पाहिजे? सत्संग केलाच पाहिजे. ठीक आहे. कदाचित कोणी म्हणेल का हो एकदा झालेलं ज्ञान नष्ट होत नाही असं आम्ही शास्त्रातून ऐकलेलं आहे, मग पुन्हा तुम्ही कसं काय म्हणून राहिले इथं की नंतर सत्संग जर केला नाही तर अनात्माकार वृत्ती होईल, अहमाध्यास ममाध्यास उत्पन्न होईल. समजा कदाचित जरी त्याला अहमाध्यास ममाध्यास उत्पन्न झाला नाही म्हणजे देहाधिकाविषयी तादात्म्य झालं नाही ज्ञान झाल्यामुळं, पण सत्संगात नसल्यामुळे आणि व्यवहारातच अधिक असल्यामुळे, व्यवहारात जादा असल्यामुळे विक्षेप होणार आणि त्या विक्षेपामुळे त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भेटणार नाही. ही मोठी आपत्ती आहे. भले तो जीवनमुक्त आहे पण जीवनमुक्तीचं जे विलक्षण सुख ते त्याला भेटणार नाही. आणि भले विधिमुक्ती भेटेल पण विलक्षण सुख भेटणार नाही, त्याचा प्रतिबंध होऊ राहिला. आणि जर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख अपेक्षित असेल तर ज्ञान झाल्यावर सुद्धा हमेशा सत्संगातच राहिलं पाहिजे. हा असं लावायचं. सत्संग करीत असण्याची जरुरी आहे आणि आत्म्याचा दृढ म्हणजे पक्का निसंदेह संशय रहित अप्रोक्ष बोध झाला आहे अशा मनुष्यास यद्यपि काही कर्तव्य नसले, त्याला काही कर्तव्य राहिलेलं नाही, कृतकृत्य झाला, जे करायचं होतं ते त्याने सर्व केलं. यद्यपि काही कर्तव्य नसले तरी त्यांनी वेदांत शास्त्राचे काय चिंतन केलं पाहिजे, आहे की नाही. स्वतः चिंतन करावं. कोणी जर शिकणार आलं तर त्याला शिकवावं आणि शिकण्यासाठी कोणी आलाच नाही तर काही नाही, गावातले म्हातारे 2-4 का होईना धरायचे आणि त्यांना शिकवायचं. तसंही जमलं नाही तर स्वतः वाचत राहायचं, अनुवाद करायचा, पण सत्संगातच राहायचं. येणं केलं प्रकारे सत्संगात राहावं हा त्याचा अर्थ आहे. समजा आता उदाहरणार्थ कोणी भेटलंच नाही, चला घ्या उपनिषद घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, पुन्हा लिहून काढा. ते लिहिण्याच्या निमित्ताने सत्संगात राहतो, वाचित राहा, पाठ करा, कंठस्थ करा. कोणी जरी साथीदार नसलं तरी स्वतःला सुद्धा परमार्थ करता येतो.
हीच परमार्थाची विशेषता आहे. एकट्याला सुद्धा करता येतो काय परमार्थ. आणि संसार असा आहे की तू एकट्याला करता येत नाही. त्याला संसार करायचं, तू एकट्याला कसा संसार करणार. एकटाच आहे सडा, डोंगरात राहतोय आणि म्हणून राहिला काय हो 4 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, तर अजून मला मुलबाळ सुद्धा होईना. कसं काय मी तुला एकट्याला. म्हणून संसार हा एकट्याने होत नसतो. संसारात दोघं तिघं अनेक जण लागतात, कळलं की नाही, अनेक गोष्टी लागतात. पण परमार्थ हा एकट्याला सुद्धा करता येतो. हीच परमार्थाची विशेषता आहे. अशा मनुष्यास यद्यपि काही कर्तव्य नसले, ज्याला ज्ञान झालं आहे, त्याला काही कर्तव्य नसले तरी त्यांनी वेदांत शास्त्राचे, गुरुचे व ईश्वराचे सेवन सर्व काळ करीत राहिले. आहे की नाही. सेवन करावं म्हणजे त्यांचं भजन करावं, हमेशा देवपूजेत राहावं, गुरुच्या सेवेत राहावं, शास्त्रचिंतनात राहावं, हा अर्थ आहे. सर्व काळ करीत राहावे अशी शास्त्राची आज्ञा आहे. याविषयी एका आप्त पुरुषाचे वचन पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. ठीक आहे की ज्ञान झाल्यावर सुद्धा सत्संगात राहिलंच पाहिजे, गुरुची सेवा, ईश्वरची सेवा केलीच पाहिजे ज्ञान झाल्यावर सुद्धा, हे सांगणारं वचन. वेदांत गुरु आणि ईश्वर यास वंदन. श्लोक. यावदायुस्त्रयो वंद्या वेदांतो गुरुरीश्वरः आदौ ज्ञान प्रसिद्ध्यर्थम् कृतघ्नत्वापनुत्तये वेदांतो गुरुरीश्वरः आदौ ज्ञान प्रसिद्ध्यर्थम् कृतघ्नत्वापनुत्तये. यावत् आयुः त्रयः वन्द्याः वेदांतः गुरुः ईश्वरः. आदौ आहे ना तिथं पाहिजे आदौ ज्ञान प्रसिद्ध्यर्थम कृतघ्नत्व अपनुत्तये. अर्थ पहा. यावत आयु म्हणजे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत, मरेपर्यंत. त्रयः वंद्याः तिघांना हमेशा वंदन केलंच पाहिजे. आहे की नाही. असं नाही की मग आम्ही यांच्याकडे शिकत होतो हो, परंतु हे तर अजून पायीच फिरतात, बसनेच फिरतात, माझ्याकडे फॉर्च्युनर आहे आणि आता एवढे भक्त, एवढं माझं मोठं कीर्तन झालं आणि ते बसलेले येऊन इथं कसं काय मी त्यांना वंदन करू बा, काय लोक काय म्हणतील, केवढा मोठा महाराज कोण बाबाच्या पाया पडतोय. असं जर भावना येत असतील मनात, समजावं परमार्थापासून हजारो कोर्स लांब आहे, काहीच साध्य झालं नाही. मग किती मोठं कीर्तन येत असलं तरी, कळलं की नाही, आणि किती मोठा महल आणि आश्रम ताब्यात असला तरी, कळलं की नाही. म्हणून शास्त्र सांगताय काय की गुरुची श्रेष्ठता ही ऐश्वर्यावर नसते, त्याच्या शरीराच्या याच्यावर नसते. गुरुन पोट आहे त्याचं म्हणून तो गुरु, याच्यावर नसते, शरीरावर नसते. ते ज्ञानाचं महात्म्य हे वेगळंच आहे. म्हणून आपण कितीही जरी मोठं झालो आणि कितीही मोठ्या लोकात जरी गुरु भेटले कदाचित, तरी तिथं सुद्धा साष्टांग दंडवत करावा असं शास्त्र आज्ञा आहे. कळलं. आणि जर तिथं लज्जा वाटत असेल, शरम वाटत असेल, नुसतं गुडघ्याला हातपंप बाजूला होत असेल, समजा अजून खूप दिल्ली दूर आहे. नाही, आपल्यासाठी आहे, दुसऱ्याची परीक्षेसाठी नाही आहे. आपण किती पात्रतेत आहोत, आपल्या किती रुजला आहे, याचा अर्थ देह तादात्म्यच आपलं गेलं नाही, हा त्याचा अर्थ सिद्ध होईल. आहे की नाही. आणि जर देह तादात्म्य गेलेलं असेल तर त्याला महान अपमानाचं काहीच वाटणार नाही. गुरु ते गुरुच आहे. कितीही लोकात कुठेही तो नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही, असा अर्थ आहे. यावत आयु त्रयः वंद्याः हे 3 वंदनीय आहेत. कोण कोण. वेदांत, ठीक, गुरु 2 आणि तिसरा ईश्वर. बरं म्हणे का हो, ते तिघाला वंदन करावं, ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदरही करावं, नंतरही करावं. ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर कशासाठी सांगतायत तिसऱ्या पादात. आदौ म्हणजे अगोदर, ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर, ज्ञान प्रसिद्ध्यर्थम ज्ञान प्राप्त होण्यासाठी. आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यावर कशासाठी हो वंदन करायचं, तर कृतघ्नत्व अपनुत्तये. अपनुत्तये निवृत्तये, निरासाय. कृतघ्नत्वपणाचा दोष आपल्या ठिकाणी येऊ नये म्हणून ज्ञान झाल्यावर सुद्धा त्यांना काय करायचं आहे, वंदन करायचं आहे. आहे की नाही. समजा ज्ञान झालं आहे आणि आता काय गरज आहे, मला ज्ञान तर होऊन गेलंय, कुठं कटलं, कसलं वेदांत, कसलं गुरु, कसलं ईश्वर, काही वंदन करायची गरज नाही मला. अहो चला ना मंदिरात दर्शन करून येऊ ना, मला काही गरज नाही, आता मला ज्ञान झालंय, असं जर म्हणेल तर तो कृतज्ञ आहे. मग आहे की नाही. मग कृतज्ञ असेल तर कृतज्ञपणा हा सर्वात मोठं पाप आहे, दोष आहे. कृतज्ञ म्हणजे काय, केलेल्या उपकाराची ज्याला जाणीव नसते त्याला म्हणतात कृतज्ञ. आणि कृतज्ञपणा जर आपल्या ठिकाणी असेल तर महान पाप आहे. मग ते पाप लागू नये म्हणून ज्ञान झाल्यावर सुद्धा वंदन करणं आवश्यक आहे तिघांना.
कृतज्ञत्व आपण उत्ताय. ठीक, खाली पहा अर्थ. देहपात होईपर्यंत वेदांत शास्त्र, देह पडेपर्यंत मरेपर्यंत वेदांत शास्त्र, त्याचा उपदेश करणारे सद्गुरू आहे की नाही, व ईश्वर, हे तिघे मनुष्यास बंधन करण्यास योग्य असतात. आहे की नाही. ईश्वराचे सुद्धा खूप उपकार आहे, ईश्वराची कृपा आहे आपल्यावर, म्हणूनच आपण इथपर्यंत आलो आहोत. आहे की नाही. ईश्वराने आपलं आंधळं बनवलं असतं, लंगडं बनवलं असतं, पांगळं किंवा बुद्धीतहीन बनवलं असतं तर आपल्याला शिकता आलं असतं, काही करता आलं असतं का? काही करता आलं नसतं. कळलं की नाही. जसं उदाहरण, एक मुलगा आला होता बघा आपल्या इथं, दसरा. बिचारा बुद्धीत कमी होता, काय करणार, शेवटी घरी गेला की नाही. असं आहे. चला, हे तिघे मनुष्यास बंधन करण्यास योग्य असतात. ज्ञान होण्यासाठी वेदांताचे व गुरु व आणि ईश्वर यांचे सेवन अगोदर करणे मनुष्यास अवश्य आहे ज्ञान होण्यासाठी. व ज्ञान झाल्यानंतर ज्यांच्यापासून ज्ञान प्राप्त झाले त्या वेदांत शास्त्राचे, गुरुचे आणि ईश्वराचे सेवन जर तो न करील, सेवन न करील म्हणजे त्यांना वंदन करणार नाही, नमस्कार करणार नाही, त्यांची सेवा करणार नाही, तुमच्याकडे पैसे आले तर त्यांना दक्षिणा देणार नाही, आहे की नाही. तर आपल्याकडे जर भरपूर पैसे आले तर गुरुला दिले पाहिजे ना, आहे की नाही. गुरु अपेक्षा करत नाहीत, पण आपलं कर्तव्य ठरतं द्यायला पाहिजे म्हणून. काही लोकांचं भयंकर आसक्ती असते पैशाविषयी. शिकलो म्हणून काय झालं, त्याचं कर्तव्य होतं ते, कशाला द्यायचं, जाऊ ते देऊ 11 रुपये. चला, असं नाही. गुरुचे आणि ईश्वराचे सेवन जर तो न करील तर तो कृतज्ञ होईल. बरोबर. आणि म्हणून हा कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये यासाठी देह जिवंत आहे तोपर्यंत या तिघांचे सेवन मनुष्याने करीत राहिले पाहिजे. म्हणजे परिपूर्ण अखंड एकरस अशा परमात्म्याच्या ज्ञानाने काय होईल, मग दुस्तर संसारातून पार जाण्यासाठी अगोदर बंधन करायचं आहे. ठीक आहे ना. पार जाण्यासाठी व कृतज्ञतेचा दोष पदरी येऊ नये म्हणून नंतर ईश्वर व गुरु यांच्या ठाई निस्सीम भक्ती ठेवून, म्हणजे अगोदर विवंदन नंतर विवंदन, हे सांगण्यासाठी पुन्हा त्या 2 ओळी त्यांनी लिहिल्या. यांच्या ठाई निस्सीम, निस्सीम म्हणजे पूर्ण, आहे की नाही. निस्सीम भक्ती ठेवून, पूर्ण भक्ती ठेवून, श्रद्धा ठेवून वेदांत शास्त्राचा श्रवण मनन निधिध्यासनाने अभ्यास करीत देह पडेतो, म्हणजे देह पडेपर्यंत मनुष्याने कालातिक्रमण करीत असावे असे यावरून सिद्ध होते. ठीक. चला पुढे काय आता, कृतम मुमुक्षूणाम, हे आहे की नाही श्लोक आहे ना, तर त्या श्लोकाचा पहिला पाद छापण्याचा सुटून गेला आहे, तर तो तुम्ही एकदा लिहून घ्या. कुठं, कृतम मुमुक्षूणाम याच्यावर लिहा. निर्जर वाग ज्ञानाम, निर्जर वाग अज्ञानाम, ग मध्ये अ जाईल, निर्जर वाग ज्ञानाम सुखबोधार्थम, सुखबोधार्थम झालं बस. आता उच्चारण करूया. निर्जर वाग ज्ञानाम सुखबोधार्थम, निर्जर वाग ज्ञानाम सुखबोधार्थम कृतं मुमुक्षूणाम, कृतं मुमुक्षूणाम यैरिह पंचीकरणं नरवाण्या, यैरिह पंचीकरणं नरवाण्या, तान् गुरून् सदा वन्दे, तान् गुरून् सदा वन्दे. निर्जर वाग ज्ञानाम सुखबोधार्थम कृतं मुमुक्षूणाम यैरिह पंचीकरणं नरवाण्या, तान् गुरून् सदा वन्दे. निर्जर वाग अज्ञानाम सुखबोधार्थम कृतं मुमुक्षूणाम यैः इह पंचीकरणं नरवाण्या, तान् गुरून् सदा वन्दे. अन्वय. निर्जर वाग अज्ञानाम मुमुक्षूणाम, दुसऱ्या वेळी मुमुक्षूणाम सापडलं माग, सुखबोधार्थम इह यैः नरवाण्या पंचीकरणं कृतं,
पंचीकरण कृताम. शेवटची वेळ. तान गुरून सदा वंदे. अर्थ पहा. तर निर्जर वाग अज्ञाना. निर्जर वाग. वाग मतलब वाणी. वाणी मतलब भाषा. निर्जर. निर्जरांची भाषा. निर्जर म्हणजे देवता लोक. जरा रहित, बुढापा रहित, ज्यांना बुढापा येत नाही, जे कधीच म्हातारे होत नाही, त्यांना काय म्हणतात? निर्जर. कोण आहे ते? देवता लोक, इंद्रचंद्रादी. तर निर्जर म्हणजे देवता लोकांची जी वाणी ती ज्यांना येत नाही, अज्ञाना म्हणजे संस्कृत ज्यांना कळत नाही. थोडक्यात निर्जर वाग अज्ञाना, संस्कृत ज्यांना येत नाही परंतु मुमुक्षु आहेत, मोक्षाची इच्छा आहे. मग अशा मुमुक्षु लोकांकरिता, मुमुक्षु लोकांना बोध व्हावा म्हणून सुखबोधार्थम, सुखपूर्वक बोध होण्याकरिता म्हणजे अनायास बोध होण्याकरिता, कष्टा वाचून ज्ञान होण्याकरिता. इह या ठिकाणी यही नरवाण्या पंचीकरण कृतम. यही ज्यांनी नरवाण्या, नरवाणी मराठी भाषा, हिंदी भाषा, गुर्जर भाषा, त्या त्या प्रांतातली भाषा, बोली भाषा, मनुष्याची वाणी. त्या मनुष्याच्या वाणीच्या द्वारे पंचीकरणम कृतम, पंचीकरण नावाचा ग्रंथ बनवला आहे ज्यांनी, अशा मुमुक्षु करिता. तान गुरुन, अशा त्या गुरूंना मी काय करतो? सदा वंदन करतो, नेहमी वंदन करतो. श्रीराम गुरूंना मी वंदन करतो असं म्हटलं आहे. अर्थ पहा. संस्कृत भाषेचे ज्ञान तर नाही, पण संसार बंधनापासून मुक्त होण्याची तर दृढ इच्छा आहे, भयंकर इच्छा आहे की मी संसार बंधनातून मुक्त झालोच पाहिजे. संस्कृत कळत नाही. संस्कृत न कळाल्यामुळे संस्कृत भाषेत असलेले जे वेदांताचे ग्रंथ त्याचं अध्ययन करता येत नाही. मग आता कळणार कसं काय? मग असे जे लोक आहे बिचारे, संस्कृत भाषा न जाणणारे, मोक्षाची इच्छा करणारे, त्यांच्याकरिता हा ग्रंथ लिहिला गेला अत्यंत सोप्या भाषेत. ठीक. मुक्त होण्याची तर दृढ इच्छा आहे. अशा जिज्ञासुजनांना अनायासे म्हणजे सायासा वाचून, कष्टा वाचून सच्चिदानंद आत्म्याचा बोध व्हावा या हेतूने ज्या सद्गुरूंनी मनुष्यवाणीने हे पंचीकरण तयार केले, हा पंचीकरण नावाचा ग्रंथ तयार केला आहे, त्या श्री रामदास गुरूंना, तर दास शब्द कट करा, श्रीराम गुरूंना आहे की नाही, या ग्रंथाचे कर्ते आहे श्रीराम गुरु. श्रीराम गुरूंना मी सदैव वंदन करतो असं टीकाकारांनी पण म्हटलं आहे. शेवटचा श्लोक. हा ग्रंथ वाचून मुमुक्षु भवाब्धीतून जाऊनी पार निज रूपी असोनी मग्न, हा शिष्य काम अवघा पुरवावयास, आहे समर्थ मम सद्गुरु माम सद्गुरु राम खास. ठीक आहे. हिंदीतून न लिहिता त्यांनी मराठीतून अनुवाद करून लिहिलंय. असे सारे दोहे केले असते किती भारी झालं असतं. हा ग्रंथ वाचुनी अन्वय पहा. हा ग्रंथ वाचुनी मुमुक्षु भवाब्धीतून पार जाऊनी, भवाब्धीतून पार जाऊनी निजरूपी मग्न असोनी, निजरूपी मग्न असोनी. ठीक. खाली हा अवघा शिष्य काम पूर्वावयास, पूर्वावयास. खाली मम सद्गुरु राम खास समर्थ आहे. मम सद्गुरु राम खास समर्थ आहे. ठीक आहे. तर रामगुरूंच्या द्वारे रचित जो 37 चौपायात्मक ग्रंथ पंचीकरण, त्यावर टीका लिहिली आहे ज्यांनी, असे त्यांचेच शिष्य, रामगुरूंचे शिष्य जयकृष्ण, त्यांनी हा शेवटचा श्लोक लिहिला आहे. गुजराती भाषेतून असेल किंवा हिंदीतून असेल, त्याचा इथं मराठीतून अनुवाद करून दिला आहे. तर अर्थ पहा. यामध्ये हा ग्रंथ वाचून, हा ग्रंथ पंचीकरण नावाचा ग्रंथ वाचून शिकून त्याचा अभ्यास करून मुमुक्षु
मोक्षाची इच्छा करणारा पुरुष भवाब्दीतून, भव म्हणजे संसार, अब्दी म्हणजे समुद्र, संसार समुद्रातून पार जाऊनी, जाऊनी शब्दाचा अर्थ येत आहे जावोत, पार जावोत, पार करून पलीकडे जावोत. आणखीन निजरूपी मग्न असोनी, इथं असोनी शब्दाचा अर्थ आहे असोत. निजरूपी, निजरूपी शब्दाचा अर्थ आहे स्वस्वरूपी, आपल्या स्वस्वरूपामध्ये मग्न असोत, राहोत, होवोत, अशी कामना केल्या जात आहे. इच्छा म्हणजे आशीर्वादात्मक मंगल ग्रंथाच्या अंतिम शेवटी असोत. हा अवघा शिष्य काम, हा अशा प्रकारचा अवघा म्हणजे संपूर्ण जो शिष्याचा काम इच्छा, ही शिष्याची इच्छा आहे की नाही. रामगुरूंचे शिष्य जे कृष्ण महाराज, त्यांची ही इच्छा आहे काय की हा ग्रंथ वाचून मुमुक्षु लोक संसार सागरातून पार जावोत आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी मग्न राहोत, अशी रामगुरूंचा शिष्य असणारे जे कृष्ण, त्या शिष्यांची इच्छा आहे. परंतु ही माझी इच्छा कोण पूर्ण करील बरं? सांगतात की हा अवघा शिष्य काम पूर्वावयास, पूर्ण करण्याकरिता, पूर्वावयास म्हणजे पूर्ण करण्याकरिता मम सद्गुरु. तर टीकाकार म्हणतात, जय कृष्णजी म्हणतात की माझे, मम म्हणजे माझे, सद्गुरु राम म्हणजे श्रीराम गुरु खास समर्थ आहे, खास म्हणजे विशेष समर्थ आहे, समर्थ आहेत माझे गुरु, ही माझी इच्छा पूर्ण करण्याकरिता. अर्थात जो कोणी या ग्रंथाचं अध्ययन करील, चिंतन करील, मनन करील, निश्चित रूपाने तो भवसागरातून पार जाऊन स्वरूप स्थितीला प्राप्त होईल, अर्थात मोक्ष स्वरूपाला प्राप्त होईल, असा यांना विश्वास आहे. ठीक आहे, चला झालं हे. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद अखंडानंद सरस्वती रामगुरु, राम तिथं करा श्रीराम गुरु शिष्य जयकृष्ण विदुषा विरचिता पंचीकरण सटिक समाप्ता. ठीक आहे, अर्थपा श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य असे कोण? श्रीमद अखंडानंद सरस्वती. या अखंडानंद सरस्वती नाव कुणाचं आहे? श्रीराम गुरूंचंच आहे, संन्यास घेतल्यानंतरचं नाव. तर अखंडानंद सरस्वती की ज्यांचं पहिलं नाव होतं श्रीराम गुरु, तेच आहे, एकच आहे अखंडानंद सरस्वती तेच श्रीराम गुरु. अखंडानंद सरस्वती श्रीराम गुरु असे त्यांचा शिष्य कोण? जयकृष्ण विद्वान विदुषा, जयकृष्ण नावाच्या विद्वानाच्या द्वारे विरचिता रचलेला, तयार केला गेलेला ग्रंथ कोणता? टीकात्मक ग्रंथ. पंचीकरण ग्रंथाची सटीक टीका समाप्ता, ती टीका सुद्धा या ठिकाणी समाप्त झालेली आहे. अशा रीतीने हा पंचीकरण ग्रंथ या ठिकाणी पूर्ण होतो. ठीक आहे, सुरुवातीला वंदे श्रीमद रामं सद्गुरुं अतिशांति सीतया शिष्टं कामादिराक्षसारी भवजलधौतत्वबोध सेतुकरं पंचीकरण व्याख्यां सुखबोधार्थं करोम्यहं सरलां संस्कृतवागज्ञानां गुर्जर सद्भाषया मुमुक्षूणां. ठीक, पुंडलिकावरद श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. श्री राम गुरु महाराज की जय. जय कृष्ण महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.